राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। आपल्या शेताच्या बांधावर असलेले गवत गायीला चारण्यासाठी गेलेल्या तरुणाला शेजारील असलेल्या शेतमालकाने मारहाण केल्याची घटना काकडी विमानतळ या ठिकाणी घडली आहे। मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी दुपारी 12 वाजे दरम्यान मंगेश गुलाब बैरागी वय वर्ष 32 हा तरुण स्वतःच्या मालकीच्या शेतातील बांधावर गवत आपल्या गायीला चारण्यासाठी गेला असता शेजारील बांधालगत असणाऱ्या प्रवीण अशोक जाधव, संदेश अशोक जाधव, विजया अशोक जाधव, अशोक कचरू जाधव यांनी येथे गाय का चारतो, येथून गाय चारायची नाही असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करण्यास सुरुवात केली। मंगेश यांची पत्नी सुषमा ही 5 महिन्यांची गरोदर असून ती भांडण सोडवण्यासाठी गेली असता अशोक जाधव याने तिच्या पोटात लाथ मारत जीवे मारण्याची धमकी दिली। यावरून मंगेश बैरागी याने वरील चव्हाणविरोधात राहता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। नाव काय तुमचं? मंगेश गुलाब बैरागी, राहणार काकडी। काय नेमकं काय अन्याय झाले तुमच्यावर? केवळ बांधाच्या कडाला गाय चारत होतो मी, तर शेजारी आमचे जाधव समाजाचे लोक आहे, तर ते मला बोलले गाय हाऊस करून घे, आणि मी गाय साईडला घेतले आणि ते मला तिकडून आले मला मारहाण सुरू केली त्यांनी, आणि माझे मंडळीला मारलं, मला बी मारलं। वरून केवळ काही गावात जे काही व्यक्ती लोक आहे ते सारखे मला दबाव टाकतात, केस मागे घे असं तसं बोलतात सारखे। आता तुमची काय मागणी आहे नेमकं? आम्हाला न्याय पाहिजे सर। सुषमा मंगेश बैरागी, राहणार काकडी विमानतळ। आणि काल काय झालं, सकाळी 11 साडे11च्या दरम्यान आम्ही गाय बांधलेली होती, आमच्याच वावरात बांधलेली होती ती, आणि ती गाय आहे ना, आम्ही कामात असताना अचानक ती बांधावरती गेली। तर शेजारचे जाधव कुटुंबीय आहे ते लगेच तिकडून पळत आले आणि त्यांनी लगेच शिवीगाळ द्यायला सुरुवात केली। तर माझे मिस्टर एवढे पण बोलले त्यांना की गाय जनावर आहे, सुटत असतं, त्यात काय एवढं, तुमच्या पण गाय आमच्या तिकडे येतात ना कधी। तर मग त्याने लगेच यांना मारहाण करायला सुरुवात केली आणि मला पण लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, मी 5 महिन्याची प्रेग्नेंट आहे, आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी पण दखल एवढी खास घेतली नाही, तशी आम्ही कंप्लेंट वगैरे FIR दाखल केलं आहे तिथं। आणि त्याच्यानंतर गावातलं एक प्रभाकर गुंजाळ म्हणून व्यक्ती आहे, त्याच दिवशी म्हणजे काल संध्याकाळी माझ्या मिस्टरांना त्यांचा फोन आला आणि ते फोनवरती असली शिवीगाळ करू राहिले, परत तुम्हाला आम्हाला मोऱ्या ग्रुपची धमकी देऊ राहिले, तुम्हाला गावात राहायचं आहे का नाही, तुमची पूजा बंद करतो, असं तसं। मी खोटं बोलत नाही, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तशी, आणि हे सगळं बोलून आम्हाला टॉर्चर करू राहिले आणि केस माग घ्यायला लावू राहिले। प्रभाकर गुंजाळ नावाची जी व्यक्ती आहे ना, त्यांनी काल संध्याकाळी फोन केला, तर त्या फोनवरती ते काय बोलले माझ्या मिस्टरांना की तुला काय गरज होती पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायची, मला विचारायचं होतं पहिलं, मग जायचं होतं तू पोलीस स्टेशनला। मग माझे मिस्टर म्हणले की त्यांनी माझ्या बायकोच्या पोटामध्ये लाथ आणली, ती 5 महिन्याची प्रेग्नेंट आहे। तर तो म्हणे मग पडलं तर नाही ना म्हणे बाळ, का पडलं ते सांग म्हणे, आणि वरून यांना म्हणे का तू मूत पिलाय का, आणि असं तसं अशी असली शिवीगाळ केली। माझं नाव गुलाब माधवदास बैरागी, राहणार काकडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर। मी शेती पण करतो, पण पीठ सुद्धा मागवतो गावात। आता माझं 79 वय चालू आहे, आणि मी पण कमी आता मला सामनेवाले मला असे दम देत्या, प्रभाकर गुंजाळ, त्याचे वडील भाऊ पाटील गुंजा, तो काय मला म्हणला तू गावात पीठ मागवतो, तुला आम्ही एक कोणीच शब्द बोलला नाही, आणि तू लई साज कोणी बोलतो, लई ताटेपुढच्याने बोलतो, असे मला दम देत्या, आणि तू काय माघारी घेत नाही केस, असे ते मला सांगू राहिले, माझ्यावर दबाव आणून राहिले। आता तुमची काय मला मागणी आहे नेमकी? तुमचं काय म्हणणं आहे आता? काय तुम्हाला आमचं म्हणणं आहे आम्हाला तुम्ही न्याय द्यावा बस। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।